अगदी महाराष्ट्राची संस्कृती आहे, तो बंडखोर आहे आणि सातत्यानं बंडखोर आणि गद्दार यातला फरक लक्षात घ्या. मी बंडखोर काही म्हटलं. काही गद्दारांना ते बंडखोर असल्यासारखे वाटतात. अगदी. गद्दार हा गद्दार असतो. महाराष्ट्र नेहमी बंडखोर होता आणि म्हणूनच तो पुरोगामी होता. पण या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला तुम्ही म्हणतायत की सत्ता जिहाद सुरू आहे, तुमचं सरकार पाडलं जाणं हा सत्ता जिहादाचा भाग होता? नक्कीच माझं सरकार पाडलं जाणं हा सत्ता जिहाद आहे. त्याच्यानंतर सुद्धा माझ्या माणसांवरती धाडी टाकणं, आयुष्य उद्ध्वस्त करणं, कुटुंबाची बदनामी करणं आणि काही लोक तर मग जीव द्यायच्या मानसिकतेत येतात आणि मग त्यांना तुमच्याकडे घ्यायचं आणि धुवून पुसून साधू म्हणून पुढे आणायचं. हा सत्ता जिहाद नाही तर दुसरा काय? पण या सत्ता जिहादाला गुजरातमधून आर्थिक पाठबळ होतं. आहे ना. आर्थिक पाठबळ म्हणजे महाराष्ट्र लुटण्यासाठी ते पाठबळ आहे. महाराष्ट्र लुटला जातोय केवळ संस्कृतीवरती नाही तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा घालाय. मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी ती आता अहमदाबादला नेत आहेत. म्हणजे मुंबईतनं सगळे उद्योग, महाराष्ट्रातनं सगळे उद्योग जे होते अगदी डायमंड मार्केटपासून सगळे, आणि मी मुख्यमंत्री असताना 6.5 लाख कोटीचे जे सामंजस्य करार केले होते ते सुद्धा तोडून मोडून सगळे उद्योग हे गुजरातकडे वळवले गेले. हा महाराष्ट्रावरती मोठा दरोडा आहे. मग यामध्ये थेटपणे म्हणजे संजय राऊत तुमचे वरिष्ठ नेते म्हणतात की अदानींनी सरकार पाडलं, तर खरंच अदानींनी पाडलं तुमचं सरकार? त्याच्यावरती तर अजित पवार आणि शरद पवारांनी बोललेले आहेत. ते बोललेत. आणि अदानींनी इथली धारावीच्या माध्यमातून, धारावीच्या निमित्ताने 1000 एकर जमीन स्वतःच्या खिशात टाकली. ते आम्ही काढणार आहोत नंतर. त्याच्यानंतर अंबुजा सिमेंटचं आता अदानी सिमेंट झालं. मुख्यालय अहमदाबादला नेलं. टाटा एअरबस जो आम्ही विदर्भात आणणार होतो तो अहमदाबादला गेला. बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क. मेडिकल डिव्हाइस पार्क जो आम्ही आणत होतो संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला, साधारणतः त्याला लागणाऱ्या बाकीच्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतात तो सर्व विचार केला तर जवळपास 1 लाख लोकांना, युवकांना आणि युवतींना रोजगार मिळाला असता. हा सगळा गेला गुजरातकडे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.